Welcome, dear students. GRPS Junior College, Naranggaon, online lecture series, subject Agriculture, Science and Technology, Standard 12. मागील लेसन मध्ये आपण कमर्शियल क्रॉप बद्दल त्या ठिकाणी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण सुरुवातीला शुगर केन, त्यानंतर मँगो आणि बनाना असे 3 क्रॉप आपण अभ्यासले आहेत. त्यानंतर आता पुढील महत्वाचं जे फ्रूट क्रॉप आहे संत्रा. या ठिकाणी संत्रा जे फ्रूट क्रॉप आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. संत्रा सर्वांना ओळखता येतो. संत्रालाच त्यामध्ये मँडेरियन ऑरेंज असं म्हणतात. साधारणतः मँडेरियन ऑरेंज जे आहे ते या ठिकाणी मराठीमध्ये आपण संत्री असं म्हणतो किंवा संत्रा असं त्या ठिकाणी मँडेरियन ऑरेंजला आपण म्हणतो. बॉटनिकल नेम सिट्रस रेटिक्युलेटा. याचं बॉटनिकल नेम जे आहे ते सिट्रस रेटिक्युलेटा हे आहे. यामध्ये त्याची जी फॅमिली आहे फॅमिली रुटियासी. तर या प्रकारामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. त्यामध्ये आपण लिंबू, त्यानंतर संत्री, मोसंबी, इडलिंबू अशा प्रकारातली जी फळं आहेत ती त्या रुटियासी फॅमिलीमध्ये येतात. विद्यार्थ्यांनी बॉटनिकल नेम लक्षात ठेवायचा आहे सिट्रस रेटिक्युलेटा. त्यानंतर ओरिजिन. संत्र्याचं जे ओरिजिन आहे ते साऊथ ईस्ट एशिया, त्यामध्ये इंडिया आणि चायना मध्ये संत्र्याचं ओरिजिन आहे. किंवा परीक्षेमध्ये तुम्ही साऊथ ईस्ट एशिया हे जरी लिहिलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळतील. त्यानंतर बॉटनिकल नेम आणि फॅमिली हे एक मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे बॉटनिकल नेम आणि फॅमिली तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, पाठ केली पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स किंवा आपण त्याला युजेस असं म्हणतो ते आपण पाहूयात. संत्रा इज द मोस्ट रिफ्रेशिंग अँड हेल्थ प्रमोटिंग ज्युसी फ्रूट. यामध्ये आता पहिला जो मुद्दा आहे संत्रा इज मोस्ट रिफ्रेशिंग अँड हेल्थ प्रमोटिंग ज्युसी फ्रूट असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये जर आजारी पेशंट्स असतील त्याला आपण संत्र्याचं ज्यूस या ठिकाणी देत असतो. त्याचबरोबर हेल्थ प्रमोटिंग त्यामध्ये क्वालिटीज आहेत. त्याचबरोबर रिफ्रेश करण्याचं त्यामध्ये जी क्वालिटी आहे संत्र्याची ती सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आहे. त्यामुळं त्याचं महत्वाचं जे इम्पॉर्टन्स आहे संत्रा इज द मोस्ट रिफ्रेशिंग अँड हेल्थ प्रमोटिंग ज्युसी फ्रूट आहे. देन सेकंड, फ्रूट इज एक्सलंट सोर्स ऑफ पेक्टिन अँड इसेन्शियल ऑइल्स. त्याचबरोबर त्याच्या फळामध्ये पेक्टिन आणि इसेन्शियल ऑइल्स त्या ठिकाणी मिळतात. त्यानंतर तिसरं इम्पॉर्टन्स आहे इट इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. त्याचबरोबर संत्रा हे जे फ्रूट क्रॉप आहे ते रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये आहे. देन फ्रूट आल्सो सप्लाय अदर व्हिटॅमिन्स, फ्रूट शुगर, फ्रूट ऍसिड्स अँड मिनरल्स. त्याचबरोबर संत्रा हे जे फ्रूट क्रॉप आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. त्यामध्ये मग व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन ए हे सुद्धा संत्र्यामध्ये सापडतं. त्याचबरोबर फ्रूट शुगर,
फ्रूट ऍसिड आणि काही मिनरल्स त्या संत्र्यामध्ये सापडतात. देन आफ्टर फ्रूट इज ऑल्सो युज्ड फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ सायट्रिक ऍसिड. त्याचबरोबर संत्र्यामधून त्या ठिकाणी सायट्रिक ऍसिड सुद्धा मिळवलं जातं, एक्सट्रॅक्शन त्या ठिकाणी केलं जातं. देन आफ्टर फ्रूट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मार्मालेड, कॅन्ड सेगमेंट्स, स्क्वॅश अँड कॉर्डियल. तर फ्रूट पासून आपण त्या ठिकाणी मार्मालेड बनवतो, कॅन्ड सेगमेंट्स बनवतो, स्क्वॅश बनवतो, कॉर्डियल बनवतो. त्यामध्ये काही शीतपेय, त्याचबरोबर स्लाइसच्या जे प्रकार आहेत त्यामध्ये संत्र्याचा ज्यूस त्या ठिकाणी वापरला जातो. कॅनड जे सेगमेंट्स आहेत त्यामध्ये हवाबंद प्रकारचे जे पदार्थ आहेत किंवा जे लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला मिळतात त्यामध्ये संत्र्याचा ज्यूस त्या ठिकाणी वापरला जातो. इकॉनॉमिक इम्पॉर्ट्स मध्ये लक्षात ठेवताना फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट रिफ्रेशिंग अँड हेल्थ प्रमोटिंग ज्युसी फ्रुट्स त्याचा असतो. त्यानंतर पेक्टिन अँड इसेन्शियल ऑइल्स त्याच्यापासून बनवले जातात. रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी, त्याचबरोबर अदर व्हिटॅमिन्स, फ्रूट शुगर, फ्रूट ऍसिड्स अँड मिनरल्स. Fruit is also used for extraction of citric acid. Then it is used for preparation of marmalade, canned segments, squash and cordial. Then after soil requirement of santra crop. संत्रा requires medium to light loamy soil. संत्रा ह्या पिकासाठी medium to light loam soil त्या ठिकाणी सुटेबल आहे. मध्यम ते हलकी जी जमीन आहे अशा जमिनीमध्ये संत्रा पीक त्या ठिकाणी येतं. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन विथ गुड अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आता या ठिकाणी जी सॉइल पाहिजे ती वेल फर्टाईल त्या ठिकाणी पाहिजे, वेल ड्रेन पाहिजे, पाण्याचा चांगला निचरा होणारी पाहिजे, चांगली सुपीक पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे सेंद्रिय जे घटक आहेत ऑर्गॅनिक मॅटर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे त्या जमिनीमध्ये पाहिजे. आता आतापर्यंत आपण जी पिकं शिकलो त्यामध्ये हा मुद्दा प्रत्येक पिकामध्ये आलेला आहे, त्यामुळे तो तुम्ही प्रत्येक पिकामध्ये लिहिणं गरजेचं आहे. सॉइल शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन अँड गुड अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. देन सॉइल कंटेनिंग लाईम नोडल्स शुड बी रिजेक्टेड. त्याचबरोबर या ठिकाणी जर सॉइल कॅल्केरियस जर असेल, लाईम त्यामध्ये जास्त असेल म्हणजे चुनखडी जर जास्त असेल तर अशा पद्धतीची सॉइल संत्र्यासाठी योग्य नाहीये. त्यामुळे अशी सॉइल तुम्ही रिजेक्ट करायची आहे प्लांटिंग साठी. ऑप्टिमम पीएच रेंज इज 6.5 to 7.5. त्याचबरोबर जो जमिनीचा सामू आहे तो सामू 6.5 to 7.5 त्या ठिकाणी आवश्यक असतो. आता सॉइल मध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये मीडियम टू लाईट लोमी सॉइल, soil should be fertile and well drained, good amount of organic matter, soil containing lime nodules should be rejected and pH range 6.5 to 7.5 हे मुद्दे सॉइल रिक्वायरमेंट मध्ये तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. देन आफ्टर क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ संत्रा क्रॉप. इट इज अ सब ट्रॉपिकल क्रॉप. संत्रा हे जे पीक आहे तर ते समशीतोष्ण प्रकारामधलं हे पीक आहे. अशा एरियामध्ये हे पीक आपण घेतो. सब ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर्स वार्म अँड ह्युमिड क्लायमेट विथ मोर रेनफॉल 875 to 1125 mm. यामध्ये संत्रा हे जे पीक आहे तर ते साधारणतः वार्म अँड ह्युमिड क्लायमेट, उष्ण आणि दमट हवामानामध्ये येणारं पीक आहे. साधारणतः पावसाचं जे प्रमाण आहे वार्षिक पर्जन्यमान 875 ते 1125 मिलीमीटर एवढा पाऊस या पिकाला आवश्यक असतो. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 10 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर
जी रेंज आहे तर ती 10 ते 37 डिग्री सेल्सिअस एवढी आहे. सेव्हर कोल्ड इज हार्मफुल फॉर ग्रोथ. या ठिकाणी सेव्हर कोल्ड म्हणजे जास्त प्रमाणात जर थंडी पडली तर ह्या पिकाला हानिकारक आहे. कारण जास्त थंडीमध्ये डिसीज आणि पेस्टचा अटॅक जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला नुकसान होतं. त्यामुळे सेव्हर कोल्ड इज हार्मफुल फॉर ग्रोथ ऑफ संत्रा क्रॉप. तर क्लायमेट मध्ये आपण शिकलो क्लायमेट इज सब ट्रॉपिकल क्रॉप आहे. रिक्वायर्स वार्म अँड ह्युमिड क्लायमेट विथ मोर रेनफॉल. ॲव्हरेज टेम्परेचर 10 to 37 डिग्री सेल्सिअस. सेव्हर कोल्ड इज हार्मफुल. हे मुद्दे महत्वाचे आहेत. देन आफ्टर प्रोपोगेशन, त्यालाच आपण प्रजनन असं म्हणतो. तर प्रोपोगेशन करण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा प्रोपोगेशन साठी काय महत्वाचं आहे हे आपण आता याच्यात पाहूया. Oranges is commercially propagated by shield or tea budding by using rootstock, jumberry or rangpur lime. आता या पहिल्या ओळीमध्ये या ठिकाणी महत्वाचं आहे ऑरेंज इज कमर्शियली प्रोपोगेटेड बाय शिल्ड. आता शिल्ड म्हणजे काय तर शिल्ड मध्ये मराठीमध्ये आपण ढाल असं म्हणतो. शिल्ड म्हणजे ढालीसारखं त्या ठिकाणी आपण बडिंग करताना त्या ठिकाणी जो बड आहे तो बड ढालीसारखा असतो तो त्या ठिकाणी वापरायचा आहे. किंवा टी बडिंग, त्याला आपण टी बडिंग सुद्धा म्हणतो. त्यामध्ये टी आकाराचा आपण काप घेऊन त्यामध्ये जे बड आहे तो बड त्या ठिकाणी आपण रोज स्टॉकला त्या ठिकाणी फिट करत असतो. आणि रोज स्टॉक जे वापरतो आपण ते जम्बेरी और रंगपूर लाईम. जम्बेरी और रंगपूर लाईम म्हणजे काय तर जम्बेरी आणि रंगपूर लाईम ही नावं आहेत ज्या लोकल त्या ठिकाणी गावठी जे वाण असतात किंवा गावठी ज्या व्हरायटी असतात त्या व्हरायटी त्या जम्बेरी आणि रंगपूर लाईम आहेत की ज्या डिसीज रेजिस्टन्स आहेत, हार्डी आहेत, अशा जाती आहेत. त्यांचा वापर आपण रूट स्टॉक म्हणून करतो. रूट स्टॉक म्हणजे आपण या ठिकाणी त्याची सुरुवातीला लागवड करतो आणि त्याच्यावरती नंतर ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत, चांगले उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहेत, त्यांचे डोळे आपण या व्हरायटींवरती भरत असतो. त्याला आपण रूट स्टॉक असं म्हणतो. रूट स्टॉक ऑफ रंगपूर लाईम इज सुटेबल फॉर अर्ली बेअरिंग मोर अँड क्वालिटी फ्रुट्स. आता या ठिकाणी जो रूट स्टॉक आहे रंगपूर लाईम त्याचं जी क्वालिटी आहे इज सुटेबल फॉर अर्ली बेअरिंग. लवकर त्या ठिकाणी त्याला फुलं येतात आणि लवकर फळं लागतात. मोर अँड क्वालिटी फ्रुट्स, त्याचबरोबर या ठिकाणी जास्त आणि चांगल्या क्वालिटीचे फ्रुट्स त्या ठिकाणी येतात. इट इज फ्री फ्रॉम ट्रिस्डा व्हायरस, त्याचबरोबर इट इज फ्री फ्रॉम ट्रिस्डा व्हायरस त्या ठिकाणी आहेत. स्पीड ऑफ रूट स्टॉक आर सोन इन बेड ड्यूरिंग October-November and seedlings become ready for budding during next year in October-November. आता या ठिकाणी सीड आहे, सीड ऑफ रूट स्टॉक या ठिकाणी स्पीड झालेला आहे तर इथं सीड आहे. सीड ऑफ रूट स्टॉक आर ग्रोन इन सोन इन बेड ड्युरिंग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपण याचे जे रूट स्टॉक आहेत याच्या ज्या सीड्स आहेत किंवा ज्या काड्या आहेत जम्बेरी आणि रंगपूर लाईमच्या त्या आपण या ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आपण त्याचं सोईंग करतो. सीडलिंग बिकम रेडी फॉर बडिंग ड्युरिंग नेक्स्ट इयर इन ऑक्टोबर-नोव्हेंबर. आणि त्याचे जे सीडलिंग्स आहेत जे रोप नंतर तयार होतात पुढे ती ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आपण बडिंग साठी ती तयार होतात. तर अशा पद्धतीने प्रोपोगेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर आता पुढे आपण रंगपूर लाईन ची इन्फॉर्मेशन पाहूयात. ट्रीज ऑन दिस रूट स्टॉक आर मॉडरेट इन हाईट अँड प्रोड्यूस रेग्युलर अँड गुड क्वालिटी फ्रुट्स. त्यानंतर याची जी झाडं आहेत ती साधारणतः मॉडरेट हाईटची आहेत, मध्यम
उंचीचे आहेत अँड प्रोड्यूस रेग्युलर अँड गुड क्वालिटी फ्रुट्स. त्याचबरोबर याला रेग्युलर फ्रुट्स येतात आणि गुड क्वालिटीचे चांगल्या क्वालिटीचे फ्रुट्स ह्या रंगपूर लाईमला येतात. सुटेबल फॉर हेवी सॉइल. त्याचबरोबर हे हेवी सॉइल्स म्हणजे भारी जमिनीसाठी सुटेबल आहेत. रेजिस्टन्स टू ट्रिस्टा व्हायरस अँड रूट डिसीजेस. त्याचबरोबर जो ट्रिस्टा व्हायरस आहे त्याला हे रेजिस्टन्स आहेत आणि जे रूट डिसीज आहेत, जे फंगल डिसीज येतात त्याला सुद्धा हे रेजिस्टन्स आहेत. देन आफ्टर पॉलीएम्ब्रायोनिक इन नेचर. त्याचबरोबर पॉलीएम्ब्रायोनिक इन नेचर. पॉलीएम्ब्रायोनिक म्हणजे काय, तर एकाच ठिकाणी अनेक एम्ब्रियो ह्या रंगपूर लाईम मध्ये आपल्याला सापडतात. म्हणजे अनेक बिया त्याच्या फ्रुट्स मध्ये येतात, त्यामुळे पॉलीएम्ब्रायोनिक इन नेचर. इन नर्सरी डू नॉट अटेन द प्रॉपर थिकनेस फॉर बडिंग. आता याचं एक ड्रॉबॅक आहे रंगपूर लाईमचं. नर्सरी मध्ये जर हे पीक असेल तर प्रॉपर थिकनेस आपल्याला या ठिकाणी मिळत नाही बडिंग साठी. जे बड आपल्याला जे इन्सर्ट करायचे आहेत त्या बडिंग साठी आपल्याला याचं या ठिकाणी थिकनेस मिळत नाही. जी जाडी आपल्याला पाहिजे याची स्टेमची, ती स्टेमची जाडी आपल्याला या ठिकाणी मिळत नाही. इन नर्सरी रूट सिस्टीम इज हार्ड टू डेव्हलप. त्याचबरोबर नर्सरीमध्ये जी रूट सिस्टीम तयार होताना ती हार्ड त्या ठिकाणी जाते. नर्सरीमध्ये तयार करताना रंगपूर लाईम ची रूट सिस्टीम त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला त्या ठिकाणी मग थिकनेस ऑफ त्याची स्टेम आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीचे ड्रॉबॅक्स हे रंगपूर लाईमचे आहेत. देन आफ्टर जम्बेरी लाईम. जम्बेरी rootstock. The trees on these stalks are vigorous in growth, suitable for light soil. हे जे ट्री आहेत हे विगरस ग्रोथ आहेत. विगरस ग्रोथ म्हणजे काय, याची वाढ चांगल्या पद्धतीने होते, फांद्या चांगल्या वाढतात आणि विगरस ग्रोथ या रूटस्टॉकची होते. सुटेबल फॉर लाईट सॉइल. त्याचबरोबर जी लाईट सॉइल आहे त्या लाईट सॉइल मध्ये ते सुटेबल आहेत. आता रंगपूर लाईम मध्ये आपण पाहिलं की हे हेवी सॉइल मध्ये सुटेबल आहेत आणि जम्बेरी रूटस्टॉक जो आहे तर तो लाईट सॉइल मध्ये म्हणजे हलक्या जमिनीमध्ये सुटेबल आहे. देन आफ्टर अटेन प्रॉपर स्टेम थिकनेस इन नर्सरी फॉर बडिंग. त्याचबरोबर जम्बेरी रूटस्टॉक जो आहे तर तो नर्सरीमध्ये आपल्याला त्याची थिकनेस चांगली मिळते स्टेमची आणि बडिंग साठी हे सुटेबल असतात. देन आफ्टर पॉलीएम्ब्रायोनिक इन नेचर. त्याचबरोबर पॉलीएम्ब्रायोनिक इन नेचर आहेत, अनेक प्रकारचे एम्ब्रियो त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. देन गुड स्प्रेड ऑफ रूट्स इन नर्सरी. त्याचे जे रूट्स आहेत ते नर्सरी प्लांटिंग मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने स्प्रेड झालेले दिसतात. ससेप्टिबल टू फायटोप्थोरा फंगस अँड गमॉसिस डिसीजेस. त्याचबरोबर हा जो रूटस्टॉक आहे जम्बेरी तर तो ससेप्टिबल आहे, म्हणजे जे फायटोप्थोरा फंगस जे आहे, जे बुरशीजन्य जो फायटोप्थोरा जो आजार आहे त्याला ते बळी पडणार आहे. त्याचबरोबर गमॉसिस. गमॉसिस म्हणजे डिंक्या रोग. या ठिकाणी चिकट प्रकारचा द्रव त्या ठिकाणी त्याच्या प्लांट्स मधनं येत असतो तर त्याला आपण गमॉसिस डिसीज म्हणतो. त्या डिसीजला पण या ठिकाणी तो बळी पडतो. तर अशा पद्धतीने आपण रंगपूर लाईम आणि जम्बेरी रूटस्टॉक या दोघांचे त्या ठिकाणी आपण जे काही कॅरेक्टर्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. देन आफ्टर प्लांटिंग मेथड ऑफ संत्रा. त्यामध्ये आता वेगवेगळ्या प्लांटिंग मेथड आहेत. त्यामध्ये हेक्सागोनल, स्क्वेअर, त्यानंतर ज्या प्लांटिंगच्या मेथड आहेत त्यामध्ये आपण आयताकृती प्लांटिंग, त्यानंतर स्क्वेअर प्लांटिंग, हेक्सागोनल प्लांटिंग, रेक्टँग्युलर प्लांटिंग अशा पद्धतीच्या प्लांटिंगच्या मेथड आहेत. तर त्यामध्ये संत्रा प्लांटिंग साठी आपल्याला
स्क्वेअर मेथड ऑफ प्लांटिंग ही सुटेबल आहे. प्लांटिंग सीझन, रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये साधारणतः याचं प्लांटिंग केलं जातं. प्लांटिंग डिस्टन्स 6x6 मीटर, साधारणतः रो टू रो आणि प्लांट टू प्लांट 6x6 मीटर त्या ठिकाणी अंतर आपण प्लांटिंगचं ठेवतो. पीट साईज 1x1x1 मीटर. जो पीट आपण घेणार आहे, जो खड्डा आपण त्या ठिकाणी संत्रा प्लांटिंग साठी घेणार आहे, तो 1x1 आणि 1 मीटर खोलीचा त्या ठिकाणी आपण तो घेत असतो. आणि त्यामध्ये आपण जे प्लांट आहे ते स्क्वेअर मेथड मध्ये आपण त्याचं प्लांटिंग पूर्ण फील्ड वरती करत असतो. साधारणतः प्लांटिंग सीझन जो आहे तो रेनी सीझनच असतो, कारण पावसाळ्यामध्ये पाण्याची कमतरता नसते. पावसाच्या पाण्यावरती त्याचं प्लांटिंग चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी फील्ड मध्ये सेट होतं. Then after irrigation requirement of santra crop. Irrigation is given by ring system to avoid direct contact of water to stem. आता या ठिकाणी ज्या पाणी देण्याच्या पद्धती आहेत त्यामध्ये रिंग सिस्टीम म्हणजे गोलाकार आळ त्या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर खोडाच्या जवळ त्या ठिकाणी मातीचा भर त्या ठिकाणी लावायचा आहे, जेणेकरून पाण्याचा जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे स्टेमला तो त्या ठिकाणी होणार नाही. कारण पाण्याचा कॉन्टॅक्ट जर स्टेमला झाला तर त्या ठिकाणी डिसीजेस येण्याचे चान्सेस जास्त असतात खोडाजवळ. त्यामुळं रिंग सिस्टीमना आपण त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे. The frequency of irrigation depends upon type of soil, age of plant and climatic condition. त्याचबरोबर जी फ्रिक्वेन्सी आहे इरिगेशनची, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर दोन इरिगेशन मधलं जे अंतर आहे ते आपण त्या ठिकाणी ठेवण्यासाठी काही घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये टाइप ऑफ सॉइल, मातीचा प्रकार कुठला आहे, एज ऑफ प्लांट, तुमच्या प्लांटचं वय किती आहे, त्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन, त्यामध्ये जी हवामान कशा पद्धतीचं आहे ते आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन ठरवली जाते. ड्युरिंग विंटर इरिगेशन should be given at interval of 8 to 10 days while during summer 4 to 5 days. आता या ठिकाणी ड्युरिंग विंटर इरिगेशन शुड बी गिवन ॲट इंटरवल ऑफ 8 to 10 days. जर थंडीचा कालावधी असेल तर साधारणतः 8 ते 10 दिवस दोन इरिगेशन मधलं अंतर आपण ठेवायचं आहे. ड्युरिंग समर उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी अंतर ठेवायचं आहे दोन इरिगेशन मधलं. Then after irrigation should be given at the time of flowering and fruit development stage. साधारणतः प्रत्येक फळ पिकामध्ये नेहमी लक्षात ठेवा फ्लावरिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज ह्या दोन स्टेज खूप महत्वाचे आहेत पाणी देण्यासाठी. त्यामुळं या दोन स्टेजला आपण इरिगेशन देणं गरजेचं आहे. तर मागील जे फ्रूट क्रॉप आपण अभ्यासले बनाना मँगो त्यामध्ये सुद्धा या दोन स्टेजेस त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. फ्लावरिंग अँड फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज या स्टेजला पाणी देणं गरजेचं आहे. Then after manures and fertilizer. First year tree should be manured with 5 kg FYM plus 120 gram nitrogen, 60 gram phosphorus, 50 gram potassium and 0.20 kg नीम केक. साधारणतः 250 ग्रॅम या ठिकाणी नीम केक आपण वापरायचा आहे. तर पहिल्या वर्षी फर्स्ट इयरचं जर प्लांटिंग असेल आपलं तर त्या ठिकाणी 5 किलो FYM एका झाडाला टाकायचा आहे. हा जो डोस दिलेला आहे तो एका प्लांटचा आहे हे लक्षात ठेवा. नाहीतर बरेचसे विद्यार्थी परीक्षेमध्ये लिहिताना त्या ठिकाणी चुकतात आणि हा डोस बरोबर लिहितात परंतु 1 हेक्टर साठी आहे असं लिहितात. त्यामुळे त्यांचं उत्तर त्या ठिकाणी चुकतं. त्यामुळे दिलेला जो डोस आहे तो पर प्लांटचा आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यानं लक्षात ठेवायचं आहे. तर पहिल्या वर्षी आपण 5 किलो शेणखत FYM त्या ठिकाणी टाकतो. 120 ग्रॅम नायट्रोजन, 60 ग्रॅम फॉस्फरस, 50 ग्रॅम
पोटॅशियम, त्यालाच आपण नत्र, स्फुरद आणि पोटॅशियमला पालाश असं म्हणतो. आणि 0.25 kg निंबोळी पेंड, नीम केक म्हणजे निंबोळी पेंड आपण टाकायची आहे. द डोस शुड बी इन्क्रीज विथ एज ऑफ द ट्री. त्याचबरोबर जो डोस आहे तो आपण टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी वाढवायचा आहे. जसं आपलं पीक त्या ठिकाणी वाढत आहे, त्याचं एज, वय जसं वाढतंय तसं त्या ठिकाणी त्याचा डोस पण आपण वाढवायचा आहे. आफ्टर 10 years tree should be manured with 50 kg FIM, 1200 gram nitrogen, 400 gram phosphorus, 400 gram potassium plus 2 kg neem cake. आता या ठिकाणी लक्ष द्या, आफ्टर 10 years म्हणजे 10 वर्ष आपल्या प्लांट्सला पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपण 50 kg FIM टाकायचा आहे. एका झाडाला 50 किलो शेणखत किंवा कंपोस्ट, 1200 ग्रॅम नायट्रोजन, 400 ग्रॅम फॉस्फरस, 400 ग्रॅम स्फुरद, पालाश. स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणजे पोटॅशियम. त्यानंतर 2 किलो नीम केक, निंबोळी पेंड त्या ठिकाणी 2 किलोची टाकायची आहे 10 वर्षानंतर. तर अशा पद्धतीनं मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स या ठिकाणी देणं गरजेचं आहे संत्रा फ्रूट क्रॉपला. देन आफ्टर बहार ट्रीटमेंट्स. आता हा महत्वाचा मुद्दा संत्रा क्रॉप मध्ये आहे. आधीची जी आपण पिकं पाहिली त्यामध्ये कुठल्याही याच्यात बहार ट्रीटमेंट नव्हत्या, परंतु संत्रा पिकामध्ये बहार ट्रीटमेंट आहे. संत्र्यामध्ये त्याचबरोबर डाळिंब, त्यानंतर पेरू यामध्ये बहार ट्रीटमेंट्स त्या ठिकाणी असतात. साधारणतः बहार ट्रीटमेंट म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया. मीन्स फोर्सिंग द ट्री टू गो टू रेस्ट बाय चेकिंग वॉटर सप्लाय. बहार ट्रीटमेंट म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी आर्टिफिशियली त्याचं पाणी बंद करायचं आहे. पाणी बंद केल्यामुळं त्याची वाढ त्या ठिकाणी थांबते. त्याचबरोबर जे ट्रीज आहेत तर ते ट्रीज रेस्ट पिरियडला जातात, म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये ते ट्रीज जातात आणि त्याचे जे फूड मटेरियल आहे ते त्या ठिकाणी खोडामध्ये साठवून ठेवायला त्या ठिकाणी मदत होते. म्हणजे आपण काय करतो, त्याला फोर्स देतो रेस्ट घेण्यासाठी, त्याला बळजबरीने आपण रेस्ट घेण्यासाठी भाग पाडतो. म्हणजे आपण त्याचं पाणी थांबवतो आणि ऑटोमॅटिकली ते पीक रेस्टिंग पिरियडला त्या ठिकाणी जातं. Mandarin orange starts bearing from 6th year onward after planting and produces 2 main bars in years. त्याचबरोबर मॅन्डेरिन ऑरेंज आपण प्लांटिंग केल्यानंतर 6 वर्षांच्या पुढे त्याला बेअरिंग चालू होतं आणि बेअरिंग होत असताना साधारणतः 2 बहार त्याला आपण घेत असतो किंवा त्याला येतात. तर ते आपण पाहूयात. आता कुठले बहार त्या ठिकाणी येतात, त्यामध्ये आंबिया बहार आणि मृग बहार हे 2 बहार त्या ठिकाणी येत असतात. आता त्यामध्ये आंबिया बहार हे जे नाव आहे तर ते त्या ठिकाणी जो फ्लावरिंग पिरियड आहे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये त्या आंबिया बहार मध्ये फ्लावरिंग येत असतं. मृग बहार मध्ये जून जुलैला फ्लावरिंग येतं आणि त्याच्यानंतर हस्तबहार म्हणून एक त्या ठिकाणी बहार ट्रीटमेंट आहे, ती आपण संत्र्यामध्ये करत नाही. तर हस्तबहार मध्ये त्या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फ्लावरिंग येतात, ते तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण पाहूयात आंबिया बहार. पिरियड ऑफ बहार ट्रीटमेंट नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण त्याचं पाणी थांबवायचं आहे. म्हणजे साधारणतः 1 ते 2 महिने त्या ठिकाणी आपण त्याचं पाणी थांबवतो. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याचं पाणी आपण थांबवतो आणि त्याला फ्लावरिंग येतं मग जानेवारी फेब्रुवारी मध्ये. पिरियड ऑफ हार्वेस्टिंग ऑक्टोबर डिसेंबर मध्ये
त्याचा फळांचा येतो. त्यानंतर मृगबहार. मृगबहार मध्ये आपण एप्रिल टू मे मध्ये साधारणतः त्या ठिकाणी त्याचं पाणी थांबवतो. पिरियड ऑफ फ्लावरिंग जून टू जुलै. जून टू जुलै मध्ये मग त्याला फ्लावर येतात आणि साधारणतः जी फळं काढण्याचा जो वेळ आहे तो फेब्रुवारी टू मार्च. फेब्रुवारी टू मार्च मध्ये त्याची फळं काढण्यासाठी तयार होतात. तर अशा पद्धतीने ह्या दोन मेथड आहेत, आंबिया बहार आणि मृगबहार. आंबिया बहार नोव्हेंबर डिसेंबरला त्याचं पाणी थांबवायचं आहे, स्टॉप वॉटरिंग. पिरियड ऑफ फ्लावरिंग जानेवारी फेब्रुवारी. मृगबहार मध्ये एप्रिल टू मे मध्ये आपण त्या ठिकाणी पाणी थांबवतो आणि पिरियड ऑफ फ्लावरिंग जून टू जुलै. आता मृगबहार साधारणतः मृग नक्षत्र ज्या वेळेस चालू होतं, जून जुलैला त्या ठिकाणी मृग नक्षत्र चालू होतं, त्याच्या नावावरून आपण मृगबहार ट्रीटमेंट ठेवलेलं आहे. Then after quality of mandarin orange fruit depends upon type of bahars. आता जी क्वालिटी मॅन्डेरियन ऑरेंजची आहे ती त्याच्या बहार ट्रीटमेंट वरती अवलंबून असते. आता या दोन्ही बहार ट्रीटमेंटचा आपण पाहूया. सुरुवातीला आंबिया बहार. फ्रुट्स आर मोर ज्युसी बट लेस टेस्टी. आता आंबिया बहार मध्ये जे फ्रुट्स येतात ते मोर ज्युसी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये रसाचं प्रमाण जास्त आहे, बट लेस टेस्टी. त्याची जी टेस्ट आहे ती चांगल्या त्या ठिकाणी नसते. त्याचबरोबर इट मे बी अटॅक्ड बाय फ्रूट सकिंग मॉथ. त्याचबरोबर आंबिया बहार मध्ये त्या ठिकाणी फ्रूट सकिंग मॉथचा अटॅक त्या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळतो. अशा प्रकारचं वैशिष्ट्य आंबिया बहार ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला मिळतं. त्यानंतर मृगबहार. मृगबहार मध्ये फ्रूट डेव्हलप विथ गुड कलर, स्वीट टेस्ट बट लेस ज्युसी. आता मृगबहार मध्ये काय आहे तर फ्रूट डेव्हलप विथ गुड कलर. या ठिकाणी जे फ्रूट तयार होतात त्याचा कलर त्या ठिकाणी आपल्याला चांगला मिळतो, स्वीट टेस्ट मिळते. जी टेस्ट आहे ती आपल्याला मृगबहार मध्ये चांगली मिळते. आंबिया बहार मध्ये लेस टेस्टी आहे, मृगबहार मध्ये स्वीट टेस्ट आहे, बट लेस ज्युसी. त्याचबरोबर याचं ज्यूसचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी मृगबहार मध्ये आपल्याला कमी मिळतं. आंबिया बहार मध्ये मोर ज्युसी आहे, हे लक्षात ठेवा. देन मृगबहार मोर मार्केट प्राइस देन आंबिया बहार फ्रूट बिकॉज क्वालिटी ऑफ फ्रूट इज बेटर. आता या ठिकाणी जे मृगबहार मध्ये घेतलेले जे फ्रुट्स आहेत त्याचं त्या ठिकाणी आपल्याला क्वालिटी चांगली मिळते आणि चांगली मार्केट प्राइस आपल्याला मिळते, कारण त्याचे फ्रुट्स बेटर आहेत कुणापेक्षा, तर आंबिया बहार पेक्षा त्याचे फ्रुट्स त्या ठिकाणी चांगले आहेत. त्यामुळं मृगबहारला चांगली मार्केट प्राइस त्या ठिकाणी मिळते. या ठिकाणी त्या दोघांमधला फरक लक्षात ठेवा. फ्रुट्स आर मोर ज्युसी बट लेस टेस्टी इन आंबिया बहार. मृगबहार मध्ये स्वीट टेस्ट अँड लेस ज्युसी, हा त्यामधला फरक आहे. देन आफ्टर इंटरकल्टिवेशन इन संत्रा क्रॉप, रिमूव्ह वीड ॲट रेग्युलर इंटरवल विथ लुजनिंग ऑफ सॉइल. यामध्ये त्याचं रेग्युलर इंटरवल मध्ये विडिंग करणं गरजेचं आहे आणि त्याची माती त्या ठिकाणी मोकळी करणं गरजेचं आहे बागेमधली. देन लुजनिंग ऑफ बेसिन इज नेसेसरी. जे बेसिन आहेत, बेसिन म्हणजे काय, जे रिंग बेसिन आपण केलेले आहेत, जी आळी केलेली आहे ती आळी त्या ठिकाणी मोकळी करून घ्यायची आहे माती तिथली. अवॉइड डीप प्लाविंग ड्युरिंग फ्लावरिंग. त्याचबरोबर ज्यावेळेस फ्लावरिंग चालू होतं त्यावेळेस डीप प्लाविंग त्या ठिकाणी करायची नाही. शेतामध्ये त्या ठिकाणी खोल नांगरट करायची नाहीये, कारण ज्यावेळेस त्याचे रूट्स डेव्हलप होत असतात फ्लावरिंगच्या वेळेस ते रूट्स त्या ठिकाणी डॅमेज होतात आणि फ्लावरिंग वरती त्याचा परिणाम होतो. गिव्ह बांबू स्टेक सपोर्ट्स टू हेवी क्रॉप लोड. त्याचबरोबर बांबू स्टेक सपोर्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे. जे बांबूच्या काठ्या ज्या आहेत त्या काठ्यांचा सपोर्ट आपण या प्लांट्सला देतो, कारण ज्यावेळेस त्याला फळं लागतात त्या फळांचं वजन जसं जसं वाढत जाईल तसा लोड त्या ठिकाणी त्या झाडावरती होतो आणि तो लोड आपण कमी करण्यासाठी बांबूचा आधार त्या पिकाला त्या ठिकाणी देतो. देन
रिमूव्ह ड्राईड डिसीज्ड ब्रँचेस अँड एक्सेसिव्ह ग्रोथ रेग्युलरली. त्याचबरोबर इंटरकल्टिवेशन मध्ये आपण जे ड्राईड ब्रँचेस आहेत, डिसीज्ड ब्रँचेस आहेत, त्या ठिकाणी आपण काढून टाकतो. ड्राईड म्हणजे सुकलेल्या आणि रोगट अशा ज्या फांद्या आहेत त्या काढून टाकतो. त्याचबरोबर एक्सेसिव्ह ग्रोथ, त्याचबरोबर जी एक्सेसिव्ह ग्रोथ झालेली, जी जास्त वाढ झालेली आहे, अशी फांद्या आपण त्या ठिकाणी कट करून टाकणं गरजेचं आहे. देन आफ्टर हार्वेस्टिंग अँड yield ऑफ संत्रा क्रॉप, fruit matures within 8 to 9 months after flowering. फ्लावरिंग झाल्यानंतर 8 ते 9 महिन्यांनी संत्रा क्रॉप त्या ठिकाणी काढणीस आपलं तयार होतं. जे फ्रुट्स आहेत ते 8 ते 9 महिन्यांनी काढणीस तयार होतात. चेंज इन कलर ऑफ फ्रुट्स डार्क ग्रीन टू पेल ग्रीन इज अ साइन ऑफ मॅच्युरिटी. आता फळांचा जो कलर आहे तो डार्क ग्रीन टू पेल ग्रीन त्या ठिकाणी होतो, म्हणजे गडद हिरवा ते फिक्कट हिरवा कलर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. द फ्रुट्स ऑफ संत्रा आर हार्वेस्टेड ॲट वन टाइम. त्याचबरोबर जे संत्रा फ्रूट जे आहे तर ते एकाच वेळी सर्व त्या ठिकाणी आपण हार्वेस्ट करतो. द इकॉनॉमिकली लाईफ ऑफ प्लांट इज 25 to 30 years. त्याचबरोबर संत्रा पिकाची जी इकॉनॉमिकल लाईफ आहे तर ती 25 ते 30 वर्ष त्या ठिकाणी आहे. आता हार्वेस्टिंग मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचंय 8 ते 9 महिने फुलं आल्यानंतर त्याला कालावधी लागतो फळ पूर्ण त्याचं लाईफ कंप्लीट करायला. त्यानंतर त्याचा कलर जो चेंज होतो तो फ्रूट डार्क ग्रीन टू पेल ग्रीन कलर त्या ठिकाणी फळांचा त्या ठिकाणी मिळतो. त्यानंतर पूर्ण संत्रा पीक जे आहे तर ते एकाच वेळी आपण फ्रुट्स त्या ठिकाणी काढतो. त्याचबरोबर इकॉनॉमिकल लाईफ ऑफ प्लांट इज 25 to 30 years. 25 ते 30 वर्ष त्याची इकॉनॉमिक लाईफ आहे. देन आफ्टर yield ऑफ संत्रा 800 to 1600 फ्रुट्स पर ट्री. 800 ते 1600 फ्रुट्स पर ट्री. एका झाडाला 800 ते 1600 फ्रुट्स त्या ठिकाणी येतात. और 10 टन्स पर हेक्टर पर इयर, किंवा 10 टन प्रति हेक्टर, पूर्ण हेक्टरचं दिलेलं आहे. आणि इथं 800 ते 1600 फ्रुट्स एका झाडाचे दिलेले आहेत. एका वर्षामध्ये त्याला त्या ठिकाणी 2 बहारमध्ये फळं येतात. देन आफ्टर व्हरायटीज ऑफ संत्रा. संत्र्याच्या जाती कुठल्या आहेत ते आपण पाहूयात. त्यामध्ये नागपूर संत्रा ही त्याची व्हरायटी आहे, कारण नागपूर भागामध्ये आपण पाहिलं तर संत्र्याचा त्या ठिकाणी ब्लॉक आहे. त्या भागामध्ये संत्रा मोठ्या प्रमाणात येतो. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत, त्यामुळे ही व्हरायटी तुमच्या लगेच लक्षात राहील, नागपूर संत्रा. त्यामध्ये नंतर खानशी, कर्क मेंडेरिन, किनो हायब्रिड, त्याचबरोबर किनो हे हायब्रिड व्हरायटी आहे. कर्क मेंडेरिन ही पण त्या ठिकाणी चांगली व्हरायटी आहे. मुदखेड सीडलेस ही सीडलेस व्हरायटी आहे, त्याच्या आतमध्ये बिया नाहीये. मुदखेड सीडलेस. देन हनी, सत्सुमा ही एक व्हरायटी आहे. डॅन्सी, एम्पेरियर या सगळ्या संत्र्याच्या व्हरायटी आहेत. देन आफ्टर पेस्ट ऑफ संत्रा. संत्रा पिकावरील कीड आहे, ही कीड आता आपण पाहूया. त्यामध्ये फर्स्ट स्टेम बोरर. आता मागील फ्रूट क्रॉप मध्ये सुद्धा पण आपण स्टेम बोरर पाहिलेले आहे, त्यामुळं स्टेम बोरर तुम्हाला ओळखता येतो. नेचर ऑफ डॅमेज, इट इज सिरियस पेस्ट. bore to trunk near tree base and make tunnel and plant are dry. तर स्टेम बोरर जो आहे तो साधारणतः सिरियस पेस्ट आहे.
बोर टू द ट्रंक नियर ट्री बेस, खोडाच्या जवळ खालच्या बाजूला ट्रीच्या बेसला त्या ठिकाणी तो होल करतो. स्टेम बोरर जो आहे तो त्या ठिकाणी होल करतो आणि आतमध्ये बोगदा त्या ठिकाणी तयार करतो, मेक टनेल आणि प्लांट्स आर ड्राय. आणि त्याच्यानंतर आतला जो बार्क आहे तो बार्क म्हणजे आतलं जे खोडाचं मटेरियल आहे ते खाण्याचं काम तो स्टेम बोरर करतो आणि प्लांट्स त्याच्यानंतर ड्राय होतं आणि त्या ठिकाणी हळूहळू ते मरून जात. आता कंट्रोल मेजर ऑफ स्टेम बोरर. स्टेम बोरर कंट्रोल मेजर यूज कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स ॲट 3 ग्रॅम पर प्लांट. कार्बोफ्युरॉन जे ग्रॅन्युल्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी वापरायचे. 3 ग्रॅम प्रति प्लांट्सला त्या ठिकाणी त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे. त्याचबरोबर आपण मागे पाहिलं केरोसिनची सुद्धा ट्रीटमेंट त्या ठिकाणी स्टेम बोरर साठी करता येते. देन लेमन बटरफ्लाय. लेमन बटरफ्लाय या ठिकाणी पिक्चर दिलेला आहे. लेमन बटरफ्लाय काळ्या त्याचबरोबर पांढऱ्या ठिपके असणार हे लेमन बटरफ्लाय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नेचर ऑफ डॅमेज. दे फीड leaves from margin towards midrib and defoliation branches. आता या ठिकाणी जो नेचर ऑफ डॅमेज आहे लेमन बटरफ्लायचा त्यामध्ये फीड लिव्स ते पानांवरती त्या ठिकाणी खाण्याचं काम करतात. त्यानंतर मार्जिन पर्यंत ते त्या ठिकाणी ती पानं खाऊन टाकतात. त्याच्या ज्या मधल्या शिरा आहेत त्या मिडरिब पर्यंत ते पूर्ण पानं खाऊन टाकतात. त्यानंतर ज्या ब्रँचेस आहेत त्या पूर्ण डिफॉलिएट होतात म्हणजे पूर्णच्या पूर्ण त्याची पानं त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी ती फस्त करतात लेमन बटरफ्लाय. कंट्रोल मेजर ऑफ लेमन बटरफ्लाय स्प्रे 0.05% मॅलेथिओन. मॅलेथिओनचा या ठिकाणी स्प्रे घेतल्यानंतर लेमन बटरफ्लाय कंट्रोल होऊ शकतात. देन थर्ड पेस्ट सिट्रस सिला. सिट्रस सिलाचं या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. त्यामध्ये सिट्रस सिलानी पहा या ठिकाणी कशा पद्धतीनं व्हाईट कलरचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि पानाचं डॅमेज सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. सक द सेल सॅप फ्रॉम शूट्स अँड लिव्स कर्लिंग अँड ड्रायिंग ऑफ लिव्स. सिट्रस सिला जो आहे तो साधारणतः पानांमधला जो सेल सॅप आहे तो शोषून घेण्याचं काम करतो. त्याचबरोबर शूट्स अँड लिव्स वरती तो डॅमेज करतो. लिव्स कर्लिंग करतो. सिट्रस सिला हा जो पेस्ट आहे तो त्या ठिकाणी पानं गुंडाळतो. कर्लिंग त्या ठिकाणी लिव्सचं होतं. या ठिकाणी चित्रात दिसतंय की कशा पद्धतीनं पानं अशी मुडपली आहेत. कर्लिंग त्याचं झालेलं आहे. कंट्रोल मेजर ऑफ सिट्रस सिला स्प्रे 0.025% न्यूॲक्रॉन. न्यूॲक्रॉनचं त्या ठिकाणी स्प्रेइंग घेतल्यानंतर सिट्रस सिला त्या ठिकाणी कंट्रोल होत असतो. परीक्षेमध्ये या ठिकाणी पेस्ट ऑफ संत्रा विचारल्यानंतर सुरुवातीला पेस्ट त्या ठिकाणी इनलिस्ट करायचे आहेत आणि त्यामध्ये काही वेळेस एकाच पेस्टचं त्या ठिकाणी विचारलं जातं. नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर लिहा. त्यावेळेस सुद्धा तुम्ही नेचर ऑफ डॅमेजचे 2-3 मुद्दे आणि कंट्रोल मेजरचे 1-2 मुद्दे त्या ठिकाणी महत्वाचे लिहिणं गरजेचं आहे. देन फोर्थ पेस्ट व्हाईट फ्लाय. या ठिकाणी व्हाईट फ्लायज तुम्हाला दिसत आहेत पिक्चर मध्ये. नेचर ऑफ डॅमेज सक द सेल सॅप फ्रॉम शूट अँड लिव्स. साधारणतः व्हाईट फ्लाय जे आहेत त्याला आपण पांढरी माशी असं म्हणतो. ही पांढरी माशी या ठिकाणी पानांमधून त्या ठिकाणी अन्नरस शोषून घेत असते शूट आणि लिव्स मधून. त्याच्या ज्या फांद्या कोवळ्या फांद्या आहेत त्या ठिकाणी तिथून आणि लिव्स मधनं त्या ठिकाणी रस शोषण्याचं काम करते. येलोइश पॅचेस आर फाउंड ऑन लिव्स. त्यानंतर रस शोषून घेतल्यानंतर लिव्स वरती येलोइश पॅचेस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कंट्रोल मेजर ऑफ
व्हाईट फ्लाय स्प्रे 0.025% न्यूॲक्रॉन त्या ठिकाणी स्प्रे घेतल्यानंतर व्हाईट फ्लायचा कंट्रोल त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. तर अशा पद्धतीनं पेस्ट ऑफ संत्रा, स्टेम बोरर, लेमन बटरफ्लाय, सिट्रसिला अँड व्हाईट फ्लाय या आहेत. ते नेक्स्ट डिसीजेस ऑफ संत्रा. संत्र्याचे जे रोग आहेत ते आज पाहूयात आपण. फर्स्ट, सिट्रस कॅन्कर. इट इज अ बॅक्टेरियल डिसीज. त्याचा कॉझल जो ऑर्गॅनिझम आहे तो बॅक्टेरियल डिसीज आहे. यामध्ये जीवाणू आणि विषाणू असे दोन प्रकार आहेत. बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य म्हणजे व्हायरल. तर हा जो सिट्रस कॅन्कर आहे तो बॅक्टेरियल डिसीज आहे. मायन्यूट वॉटर सोक्ड स्पॉट्स अपीअर ऑन लीव्स, ट्विग्स, फ्रूट अँड थ्रोन्स. यामध्ये जे मायन्यूट वॉटर सोक्ड स्पॉट्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे की वॉटर सोक्ड जे स्पॉट्स आहेत या ठिकाणी पहा थोडेसे लालसर रंगाचे जे स्पॉट्स आहेत या ठिकाणी फ्रूट वरती आलेले आहेत. येलो होल अपीअर ऑन लीव्स, त्याचबरोबर लीव्स वरती त्या ठिकाणी येलो होल्स पाहायला मिळतात. ब्राऊन क्रॉकिंग स्पॉट्स अपीअर ऑन फ्रुट्स वरती ब्राऊन क्रॉकिंग स्पॉट्स या ठिकाणी दिसत आहेत. द डिसीज इज सिरियस इन ऍसिड सॉइल. जर ऍसिड सॉइल असेल, ऍसिडिक कंडिशन जर असेल मातीची, तर अशा सॉइल मध्ये हा डिसीज प्रामुख्याने पाहायला मिळतो. कंट्रोल मेजर ऑफ कॅन्कर, सिट्रस कॅन्कर. प्रून अफेक्टेड पार्ट बिफोर मान्सून. आपण काय करायचं आहे, पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर असे जे प्लांट पार्ट्स आहे की ज्याच्यावरती सिट्रस कॅन्कर झालेला आहे असे पार्ट्स त्या ठिकाणी काढून टाकायचे आहेत. स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर किंवा त्या ठिकाणी 1% बोर्डॅक्स मिक्सचरचं स्प्रेइंग घ्यायचं आहे. देन सेकंड डिसीज गमॉसिस, त्यालाच आपण मराठीमध्ये डिंक्या डिसीज असं म्हणतो. इट इज अ फंगल डिसीज. हा जो डिसीज आहे तो फंगल डिसीज आहे. कॉझल ऑर्गॅनिझम याची फंगस आहे. फंगल डिसीज. प्रोफ्यूज कमिंग ऑन द सरफेस ऑफ द अफेक्टेड बार्क ऑफ स्टेम. या ठिकाणी खाली आपण इथं चित्र पाहू शकतो. या ठिकाणी गम लाईक स्ट्रक्चर याच्या स्टेम मधून आलेला आहे. ज्या फांदीला या ठिकाणी तो झालेला आहे गमॉसिस, त्या फांदीच्या आतमधून या ठिकाणी डिंकाच्या सारखं या ठिकाणी लिक्विड बाहेर पडतं. त्याला आपण गमॉसिस असं म्हणतो. कंट्रोल मेजर ऑफ गमॉसिस, यूज डिसीज रेजिस्टन्स रूटस्टॉक. या ठिकाणी जो डिसीज रेजिस्टन्स रूटस्टॉक आहे तो या ठिकाणी आपण वापरायचा आहे. अप्लाय बोर्डॅक पेस्ट किंवा बोर्डॅक पेस्टचं त्या ठिकाणी लेप दिल्यानंतर गमॉसिस डिसीज आपण कंट्रोल करू शकतो. देन आफ्टर फूट रॉट, इट इज अ फंगल डिसीज. डार्क ब्राउन स्ट्रिप विथ वॉटर सोक्ड लेजन्स ऑन स्टेम, डिफॉलिएशन ऑफ लीव्स. हा सुद्धा फंगल डिसीज आहे, बुरशीजन्य. या ठिकाणी त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे. डार्क ब्राउन स्ट्रिप्स त्या ठिकाणी तयार होतात. वॉटर सोक्ड लेजन्स त्याच्या स्टेम वरती येतात, म्हणजे सुकलेला भाग त्या ठिकाणी आपल्याला फांद्यांवरती दिसतो. डिफॉलिएशन ऑफ लीव्स, त्यानंतर फांद्यांवरची जी पानं आहेत त्या ठिकाणी ती गळून पडतात. कंट्रोल मेजर ऑफ फूट रॉट, ऍप्लिकेशन ऑफ बोर्डॅक पेस्ट. बोर्डॅक्स पेस्टचा त्या ठिकाणी वापर करून आपण हा डिसीज कंट्रोल करू शकतो. देन फोर्थ डिसीज इज कोलशी डिसीज. फोर्थ डिसीज इज कोलशी डिसीज. नेचर ऑफ डॅमेज, व्हाईट फ्लाय इज द एजंट फॉर कोलशी. आता या ठिकाणी लक्षात घ्या, व्हाईट फ्लाय जी पांढरी माशी आहे ती एजंट आहे कोलशी डिसीजची. होल फॉलेज अपीअर्स ब्लॅकिश इन कलर. ज्या फांद्यांवरती किंवा पानांवरती व्हाईट फ्लाय बसतो किंवा अटॅक करतो त्या ठिकाणी कोलशी डिसीज येतो. पूर्णच्या पूर्ण
त्या ठिकाणी जो कलर आहे तो काळ्या रंगाचा कलर त्या ठिकाणी पानांवरती आपल्याला पाहायला मिळतो. कंट्रोल मेजर ऑफ कोळशी डिसीज, कंट्रोल व्हाईट फ्लाय बाय स्प्रेइंग 0.025% न्यूअॅक्रॉन. कोळशी डिसीजचा कंट्रोल करण्यासाठी आपण या ठिकाणी न्यूअॅक्रॉन 0.25 त्या ठिकाणी वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डिसीज पाहिलेले आहेत संत्र्याचे. त्यामध्ये सिट्रस कॅन्कर, गमॉसिस, फूट रॉट अँड कोळशी डिसीज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो आपला लेसन नंबर 2 मधला कमर्शियल क्रॉप मधला जो 4th जे क्रॉप होतं संत्रा, याचं कल्टिवेशनच्या ज्या प्रॅक्टिसेस होत्या ते आज आपण सर्व पाहिलेले आहेत. त्याचबरोबर आपला जो दुसरा लेसन आहे कमर्शियल क्रॉप, तो सुद्धा आज या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर तुम्ही जो होमवर्क करायचा आहे त्यामध्ये या चारही पिकांचे जे ऑब्जेक्टिव्ह, त्याचबरोबर शॉर्ट आन्सर्स, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्ही सोडवायचे आहेत. थँक यू.